घनसावंगी येथे सकल धनगर समाज आक्रमक। घोरकरवाडी तालुका, शिरूर जिल्हा बीड येथे काही समाजकंटक युवकांनी समाजाबद्दल गलिच्छ भाषेत अपशब्द वापरून शिवीगाळ करून त्यांचे व्हिडिओ क्लिप बनवून प्रसार माध्यमावर प्रसारित केली। त्याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची केली मागणी दिनांक 3/9/2025 बुधवार रोजी घोरकरवाडी येथील योगेश बाबूराव देवकर, अभिषेक बंडू देवकर, संभाजी सोमनाथ देवकर, पवन जालिंदर देवकर, लक्ष्मण बाबूराव पवार, माऊली बाळू पवार, निखिल अशोक पवार एक अज्ञात व्यक्ती या समाजकंटक युवकांनी धनगर समाजाबद्दल गल्लीचे भाषेत अपशब्द वापरल्याने घनसावंगी तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाला असून या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर अटक करावी यासाठी घनसावंगी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। यावेळी घनसावंगी तालुक्यातील मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित होता। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। खरंच ही अत्यंत निंदनीय घटना आहे। खरं तर 18 पगड जातीला घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज, शिव फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। पण या असल्या काही भांडगुळ लोकांमुळे आणि चुकीच्या धोरणामुळे या महाराष्ट्राच्या कुठेतरी अस्मितेचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। खरं तर या अशा गोष्टी घडायलाच नाही पाहिजेत। प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे आणि तो राहणारच आहे। ते कोणत्याही समाजाचा असू द्या, जातीचा अभिमान पाहिजे। पण एखाद्या जातीला शिवीगाळ करून एखाद्या जातीबद्दल अपशब्द वापरून तुम्हाला साध्य तरी काय करायचं आहे? तिथं जात म्हणून तुम्ही त्या माणुसकीला कळीमा फासण्यासाठी काम करत आहात, हेच इथून तुमचं सिद्ध होत आहे। आणि येणाऱ्या काळात प्रत्येकाला आरक्षण पाहिजे, काय पाहिजे, त्या राजकीय गोष्टी चालू राहतील आणि ते चालत राहतील। त्याच्यात कोणाच्याही मनात शंका नाही, पण कोणाच्या भावना दुखतील। एखाद्या जातीबद्दल आपण अपशब्द बोलून या महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्यात कुणीच करू नये, एवढीच आमची सर्व धनगर समाजाच्या वतीने, सकल धनगर समाज घनसंघीच्या वतीने सर्व समाजाला एक विनंती आहे की असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी खंबीर पावले उचलले पाहिजेत। काल जो काय प्रकरण घडलं त्यासाठी आम्ही इथं सकल धनगर समाजाच्या वतीने एक निवेदन देण्यासाठी आणि त्यांच्यावर कडक ते कडक शासन करण्यासाठी इथं सगळे जमलेलो आहेत। खरं तर आज या धनगर समाजाचे एक आभार मानायला पाहिजे की सर्व एक साधीच्या नुसते फोन कॉलवर, एक व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे सकल समाज इथं आपापल्या शेतीतले काम असतील, समाजाचे दिवस सोडून सगळे इथं उपस्थित राहिलेत। आणि खरं तर ही आपली आज काळाची गरज। जर आपल्या इथून पुढे जर धनगर समाजासाठी काहीतरी करायचं असेल, सगळं चालू राहतील, आपले हेवेदावे चालू राहतील, सगळे चालू राहतील, पण जात जिथं येईल आणि तिथं समाज येईल, या समाजाला 18 पगड जातीला घेऊन चालणारे अहिल्याबाई होलकरांचे आपण वारस आहोत, ते कधी आपल्याला विसरायचे नाहीत। आणि येणाऱ्या काळात समाजावर जिथं कुठे अन्याय येईल तिथं सकल समाज उभा राहील, एवढीच मी तुम्हाला एक विनंती करतो। आणि